डीजे मुळे आपल्याला किती त्रास होत आहे. डीजे वाजवा पण कमी प्रमाणात वाजवा ना. वृद्धांना किती त्रास होत आहे याचा तुम्हाला अंदाज तरी आहे का? वृद्धांचं एकेकांचं तर अटॅक येते आहे. एवढा तुम्ही डेसिबल वाजवता, एवढं त्यांच्या हृदयाला एवढा त्रास होत आहे, कानाचे पडदे फटत आहेत. याचा विचार केलाय का? घरासमोरनं मिरवणूक जात असते, 100 डेसिबलच्या पुढे डॉल्बी वाजतच असते. तुम्ही मस्त आनंदात उत्साहात जाता हो, पण आम्हाला शाळकरी विद्यार्थ्यांना किती त्रास होत असेल. परीक्षा जवळ आले असतात, पाठांतर आम्ही कसं करायचं? तुम्हाला ह्याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अहो ते तुम्ही डीजेत मस्त नाचत जाता, मिरवणुकीत नाचत जाता, पण रस्त्यावर कुत्रे फिरत असतात, ते भिवून पळून जातात, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकता. तर ह्याचं सर्वांचं कारण काय? तुमची ती डॉल्बीच ना. मग माझी एवढीच इच्छा आहे की आपलं सोलापूर डॉल्बी मुक्त झालं पाहिजे. यासाठी हे सिद्धेश्वर मंदिरात ज्यांनी हे डॉल्बी मुक्त हे सह्या घेतल्या आहेत, ते खूप चांगलं समाजाचं कार्य असं वाटतंय. म्हणून आम्ही सर्व सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनी यांना कोऑपरेट करून आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहेत. आमची सर्वांची एवढीच इच्छा आहे की सोलापूर डॉल्बी मुक्त झालंच पाहिजे. आम्ही शाळेत आमच्या संस्कृतचा तास चालू होता, मोठ्याने डॉल्बीचा आवाज चालू होता. तर आम्हाला असं वाटतं, आम्ही खिडक्या जरी लावल्या ना त्या हादरतात. मग आम्हाला असं वाटतं की तुम्ही डॉल्बीचा आवाज, आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही डॉल्बी पूर्णपणे बंदच करून टाका, तुम्ही डॉल्बीचा आवाज कमी ठेवा. तुम्ही तुमच्या एरियातल्या लोकांना घेऊन तुम्ही तुमच्या एरियात करा. जिथं शाळा आहे तिथं तिथली वातावरण जे असतं तुम्ही ते पूर्ण भंग करून टाकता. म्हणजे जिथं शाळा आहे त्या एरिया सोडून तुम्ही दुसऱ्या एरियात केलं तरी चालेल, पण तुमचं जे आवाज लिमिट आहे तो कमी ठेवा. आणि माझी सरकारला एकच विनंती आहे की डॉल्बी बंद करायची गरज पण नाही आहे, पण त्याचा आवाज कमी ठेवायला सांगणं हे गरजेचं आहे.